मी जी ही जुन्या पिढीतली माणसं पाहिलीत ना, मग ते यश चोप्रा असतील, राजसाहेब असतील, किंवा म्हणजे राजसाहेबांना मी एवढं जवळनं नाही पाहिलं, पण खूप मला माहिती आहे त्यांच्याविषयी. दत्तसाहेब, प्राण, हे सगळे त्या पिढीतले जे लोक आहेत ना, त्यांना भेटायला मिळणं आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हा एक प्रचंड मोठा अनुभव होता. का तर ते त्यांच्या अभिनयाच्या, दिग्दर्शनाच्या आणि सगळ्या कामात माहीर होतेच, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण ते एक माणूस म्हणून आयुष्यावर त्यांनी ज्या पद्धतीने प्रेम केलं, हे सगळे लोक, दत्तसाहेब मला आठवत आहेत, घोड्यावरनं उतरायचेच नाहीत, ते घोड्यावर जेवायचे. वय काय होतं त्यांचं ह्याच्यामध्ये, परंपरामध्ये. यशजी इतकं म्हणजे त्या तुम्हाला इतकं फॅमिलीसारखं, म्हणजे फुलासारखं जपतात प्रत्येक कलाकाराला. आता ती केवढा मोठा ताफा होता त्या फिल्ममध्ये, तरी पण मला माझं महत्त्व देऊन मला होमली वाटेल इतकं त्यांचं माझं संभाषण असायचं. आणि सगळे त्यांच्या घरचे व्हायचे. म्हणजे त्यांच्या घरातली होळी असेल, लोढी असेल, दिवाळी असेल, आम्ही सगळे जायचो त्यांच्या घरी. म्युझिक सेशन असेल, कारण त्या पॅम भाभींना म्युझिक खूप आवडायचं, आम्ही घरातच जायचो त्यांच्या. सो यशजी एक ग्रेटेस्ट फिल्म मेकर इन इंडियन फिल्म इंडस्ट्री. नक्की, मी सहमत आहे. आणि म्हणजे त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य म्हणजे प्रेम हे होतं. हे मी तुम्हाला, जे मी अनुभवला ते मी तुम्हाला सांगेन. प्रेम म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रेम. मग ते सिनरीवर असेल, शब्दांवर असेल, संगीतावर असेल, खाण्यावर असेल, माणसांवर असेल, देर इज नो लिमिट. आणि जेव्हा तुम्ही प्रेम हे तुमच्या आयुष्याचं ब्रीद ठेवता ना, तेव्हा त्यांना मिळाला तसा सक्सेस मिळतो असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या सक्सेसचं गुपित की त्यांनी या माध्यमावर, माणसांवर, या माध्यमाच्या प्रत्येक फॅकल्टीवर प्रेम केलंय. खोटं वाटेल, व्हॉट आय हॅव हर्ड इज राज कपूर व्ही शांतारामजींना इतका मानायचा आणि लता मंगेशकरांना सुद्धा मानायचा. तर ते जयप्रभा जे तू म्हणालास, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे म्हणजे काय ह्याच्यामध्ये योग आहे मला माहिती नाही, पण जयप्रभा स्टुडिओ हा या सगळ्यांचा बाप होता. आम्ही काम करायचो त्यावेळेला मॅगझिन्स होती, म्हणजे फिल्म, त्या मोठ्या मॅगझिनमधनं एक चित्रफीत फिरायची. आता काय झालंय, नुसतं एक डिजिटल चिप घातली, त्याच्यात कित्येक टेराबाईट्स फुटेज मावू शकतं. आम्हाला काय ना, आम्ही अशा मुशीतनं आलोय की एक टेक सुद्धा अधिक घ्यायचा असेल तर आम्हाला चोरटं वाटायचं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.